देवगड हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला एक प्रसिद्ध तालुका आहे। कोकणातील देवगड तालुका प्रसिद्ध आहे हापूस आंब्यांसाठी, ऐतिहासिक देवगड किल्ल्यासाठी, लांबवर पसरलेल्या कांदळवनासाठी आणि शांत स्वच्छ निळ्या पाण्याच्या समुद्रकिनाऱ्यांसाठी। देवगडमध्ये फिरण्यासारख्या अनेक जागा आहेत। इतिहासप्रेमींसाठी या जागेवर नारळ पोपडींच्या बागांसोबत निळाशार स्वच्छ पाणी आणि पांढऱ्या शुभ्र वाळूंचे समुद्र किनारे आहेत। आई शपथ, हा समुद्र आहे का गाव आणि एकदम निळा समुद्र, एकदम निळा। इतिहासप्रेमींसाठी या जागेवर ऐतिहासिक देवगड किल्ला पाहायला मिळतो, ज्याच्या भिंती आजही भक्कम स्थितीत उपस्थित आहे। किल्ल्याच्या परिसरात एक दीपगृह आहे, जिथून समुद्राचे सुंदर नजारे बघता येतात। ॲडव्हेंचर प्रेमींसाठी या जागेवर एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी आहे, जिथे विंडमिलच्या सुंदर नजाऱ्यांसोबत निळाशार पाण्यावर आपण झिपलाईन करू शकतो। एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला पूर्ण पवनचक्क्या। त्याचप्रमाणे पुरातन काळातील देवगड जवळील कोकणाची काशी म्हणून ओळखले जाणारे कुणकेश्वर मंदिर आहे। हे एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे। जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेला हापूस आंब्याच्या भल्या मोठ्या बागा आहेत। असा हातावरच लागलाय बघा हा, पण जर याला आपण हात लावला किंवा तोडला तर डायरेक्ट 5,000 रुपयाचा दंड आहे भाऊ। त्याचप्रमाणे देवगड हे एक महत्त्वाचे मासेमारी बंदर असल्याकारण इथे आपल्याला अनेक प्रकारचे मासे सुद्धा पाहायला मिळतात। अरे बापरे, बहुत जड आहे। केवढा मोठा स्टिंगरे आहे, एवढा मोठा स्टिंगरे आपण फक्त व्हिडिओ मध्ये पाहत होतो, टीव्ही मध्ये, डिस्कवरी मध्ये। शार्क, हे आहे शार्क, बेबी शार्क, शार्कच शार्क आहे या जागेवर। या सगळ्या गोष्टी आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे कोकण कोस्टल राईडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आचरा कंप्लीट केल्यानंतर आपण देवगडमध्ये येऊन थांबलो होतो कुणकेश्वर मंदिराजवळ। कुणकेश्वर मंदिराजवळ कोकणची सगळ्यात मोठी जत्रा भरल्या जाते, ते आपल्याला कव्हर करायचं होतं, म्हणून आपण 2-3 दिवस इथं थांबलो, एक व्हिडिओ एडिट केला आणि आता आपल्याला समोरची जर्नी चालू करायची आहे। महाराष्ट्र राज्य भौगोलिक दृष्ट्या मुख्यतः 5 विभागात विभागला गेला आहे, ज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा प्रमुख प्रदेशांचा समावेश होतो। कोकण विभागात 7 जिल्ह्यांचा समावेश होतो, ज्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो। 720 किलोमीटर लांब असलेली कोकण कोस्टलला आपण गोवा बॉर्डर पासून चालू करून गुजरात बॉर्डरकडे जात आहोत, ज्यामध्ये गोवा बॉर्डरवर असलेला सर्वात पहिला जिल्हा सिंधुदुर्गला आपण चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करून आतापर्यंत यूट्यूबवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 7 व्हिडिओ अपलोड केलो आहोत। जर तुम्ही ते व्हिडिओ नाही पाहिले असणार तर अगोदर ते व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्ही समोरच्या व्हिडिओला इझिली कनेक्ट करू शकणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर असलेले सगळे तालुके कव्हर करत आपण येऊन पोहोचलो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्यात शेवटच्या तालुक्यात, देवगडमध्ये। देवगडमध्ये फिरण्यासारख्या बहुत साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे, बहुत सुंदर सुंदर मंदिर आहे, विंडमिल असलेला एक सुंदर समुद्र किनारा पाहायला भेटते, अशा बहुत साऱ्या गोष्टी आहे। सो जास्त टाइमपास न करता सुरू करू आपण आपल्या आजच्या ब्लॉगला। देवगडमध्ये फिरण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्यामध्ये आज आपण दिवसाची सुरुवात करणार आहोत कोकणाची काशी मानल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिरापासून, जिथे नैसर्गिक सुंदरतेसोबत आध्यात्मिक शांततेचा एक जगावेगळा कॉम्बिनेशन पाहायला मिळतो। या कुणकेश्वर मंदिराला आपण चांगल्याने एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू। वा, आंबे दिसत आहे, आंबे। आपण येऊन पोहोचलो आंब्याच्या बागामध्ये। देवबागचा हापूस आंबा बहुत फेमस आहे। हे बघा, आंबे लागणं सुरू झाला आहे, इथं मोहोर आहे, या जागेवर बहुत सारे झाड आहे आजूबाजूला। देवगड हापूस आंबा हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड परिसरातील एक जगप्रसिद्ध आंब्याची जात आहे। आपल्या अद्वितीय चव, सुगंधी वास, केशरी गर आणि पातळ सालींसाठी हा आंबा फळांचा राजा मानला जातो। देवगडच्या आंब्याला GI टॅग मिळाले आहेत, जे त्याच्या प्रीमियम दर्जाची हमी देते। लोकांचं उत्पादन चालते या जागेवरून।
देवबागचा हापूस आंबा बहुत जास्त फेमस आहे. येणाऱ्या काही दिवसामध्येच इथं आंबे लागणं सुरू होऊन जातील आणि पिकलेले आंबे विकण्यासाठी येतील. हे बघा इथं बार आहे आणि इथंच आंबा आहे, बहुत मोठा आंबा. या आंब्याच्या बागेला एक्सप्लोर केल्यानंतर आपण निघालो आपल्या दिवसाच्या पहिल्या मेन टार्गेटकडे. येणाऱ्या एका दिवसानंतर या जागेवर कुणकेश्वर मंदिराची बहुत मोठी जत्रा आहे आणि या जत्रेच्या जवळपास 1.5 किलोमीटरपर्यंत लंब्या रांगा लागल्या आहेत दुकानासाठी. या जागेवर प्रॉपर सेटअप बनत आहे. मला तर वाटते मंदिरात जाऊ देते का नाही. कोकणामध्ये अनेक जत्रा होत असतात. त्यामध्ये कोकणातील 2 महत्त्वाच्या मोठ्या जत्रा मानल्या जातात. ज्यातील पहिली मोठी जत्रा म्हणजे आंगणेवाडीची जत्रा, जे आपण तारकर्लीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलो. तसेच कोकणातली दुसरी मोठी जत्रा म्हणजे कुणकेश्वराची जत्रा, जिथे काही लोक अनेक प्रकारची दुकाने आणि मोठमोठ्या झुलांचा सेटअप बांधताना दिसत होते. सगळे लोक सेटअप करत आहे कारण 2 दिवसानंतरच या जागेवर जत्रा आहे. कुठून आले तुम्ही लोक? म्हणजे गुजरात मध्ये. गुजरातवरून? हो हो राक्षीनाका हो हो. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील महाशिवरात्री यात्रा म्हणजे कुणकेश्वर जत्रा ही दक्षिण कोकणाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी माघ महिन्यात महाशिवरात्रीला सुरू होणाऱ्या या 3-4 दिवसाच्या यात्रेत लाखो भाविक समुद्रकिनारी असलेल्या प्राचीन शिव मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असतात. ही कोकणातील सर्वात मोठी जत्रा मानली जाते. या जागेवर ऑलमोस्ट पूर्ण तयारी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात अरबी समुद्राच्या काठावर बसलेलं कुणकेश्वर मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि जागृत शिवस्थान आहे, ज्याला कोकणाची काशी म्हणूनही ओळखले जाते. सुमारे 1200 वर्षांपूर्वी यादव काळात द्रविड शैलीत बांधलेलं हे मंदिर निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्माचा उत्तम मिलाव आहे. कुणकेश्वर मंदिर महादेवाला समर्पित असून या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या मार्फत करून घेतला होता. हे मंदिर शांतता आणि पवित्रतेसाठी प्रसिद्ध असून अरबी समुद्राच्या निळाशार स्वच्छ पाणी आणि पांढरी वाळू असलेल्या समुद्र किनाऱ्याच्या काठावरच हे मंदिर स्थित आहे. मंदिरातून दर्शन घेऊन जसं आपण बाहेर निघतो, बाहेर निघल्याबरोबर आपल्याला पाहायला भेटते सुंदर स्वच्छ समुद्र किनारा. वा, एकदम निळा पाण्याचा स्वच्छ समुद्र किनारा. आपण एकदम जवळ जाऊ तिथं. ओ मा कसम, पाणी स्वच्छ आहे का कावय? बहुतच सुंदर, एकदम स्वच्छ समुद्र किनारा, एकदम निळं पाणी, एकदम स्वच्छ. केवढ्या दुरून हे पाणी निळं दिसत आहे. दुरून मंदिर स्वच्छ पाणी दिसत आहे. आपण समुद्र किनाऱ्याला चांगल्याने एक्सप्लोर करतच होतो की तितक्यातच आपल्याला इथं 2 स्थानिक मुलं मिळाली, ज्या दोघांनी या मंदिराबद्दल आणि कोकणातील देव आणि पारंपरिक संस्कृतीबद्दल खूप सुंदर माहिती देण्यास सुरुवात केली. पाण्यातला शिवलिंग हा कुठं कुठं परशुरामाने जे बांधलेलं ना पाण्यात जेव्हा आलेले तेव्हा पाण्याच्या आतमध्ये पिवळे लावलेत ना कलर, तिकडे पण शिवलिंगच आहे. हे शिवलिंग लावले कोण इथं पाण्याच्या आतमध्ये? जेव्हा आधीपासून आहे स्वयंभू शिवलिंग आहे सगळे. आणि जेव्हा परशुराम जेव्हा आलेले इथे, जेव्हा काशीला विश्वेश्वर जात होते तेव्हा इकडं परशुरामाने हे केलेलं. तर इकडं तिथे एक शिवलिंग बांधलेलं, एक तिथे एक आहे. तो समोरचा दगड दिसतोय, त्याच्यावर एक आहे. इथं जेवढे दगड दिसत आहे ना, प्रत्येक दगडावर एक येल्लो कलरचा टिपका लावून दिसत आहे. तिथं त्या जागेवर आपल्याला शिवलिंग कोरलेलं पाहायला भेटत आहे. तिथे पण आहे ना. चला जाऊ तिथपर्यंत. बघ आरामशीर येता. समुद्रात आपल्याला शेकडो दगडे पाहायला मिळत होते आणि याच दगडात समुद्राच्या मधात अनेक दगडांवर आपल्याला सुंदर शिवलिंग कोरलेले पाहायला मिळत होते. समुद्राच्या मधात असलेल्या दगडावर एक शिवलिंग आहे. असे शेकडो शिवलिंग आपल्याला या जागेवर पाहायला भेटते. आपण या समुद्रातील दगडांवर असलेल्या शिवलिंगाला एक्सप्लोर करतच होतो की तितक्यातच सोबत असलेल्या स्थानिक मुलाने देवांबद्दल आणि कोकणातील पारंपरिक देवपळणाबद्दल खूप सारी माहिती दिली.
याची स्टोरी कशी आहे, म्हणजे जेव्हा एक खलाशी होता इकडे पावसात, तर तुफानामध्ये त्याची बोट अटकलेली. तर इकडे लाईट हाऊस होता एक. तेव्हा तो काय बोलला, तू झोको नसशील, मला या संकटातून वाचव, मी तुझं इथे मंदिर बांधेन. हां, मग त्याला ते देवाने तिकडनं संकटातून तो वाचला त्या तुफानातून. मग त्याने इकडे येऊन सगळ्या गावकऱ्यांना विचारलं, तेव्हा जाऊन त्याने ते मंदिर बांधलं. मग त्याला कुणकेश्वराचे क्षेत्र निर्माण झालं. असं आहे जे आम्हाला आमच्या आईवडिलांनी स्टोरी सांगितली ती. देवपडण हे आपण जीवनात पहिल्यांदाच ऐकत होतो. देवपडण हे कोकणातील, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक रहस्यमयी आणि प्राचीन परंपरा आहे. यामध्ये श्रीदेव रवळनाथाच्या आदेशानुसार गावातील सर्व ग्रामस्थ 3 दिवस 3 रात्री घराबाहेर राहतात. या काळात संपूर्ण गाव खाली होतो आणि गावात या 3 दिवसात राक्षस फिरतात असे म्हटले जाते. आणि याच गोष्टी स्वतः बघण्यासाठी आपण समोरची जर्नी थांबवून वापस निघालो आचराकडे, वायंगणी गावात. कोणत्याही जागेवर फिरत असताना एक लोकल व्यक्ती सोबत राहणं बहुत गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या जागेवरची एक माहिती मिळेल. हे समुद्राच्या मधात 100च्या वर इथं शिवलिंग आहेत, प्रत्येक दगडावर कोरलेलं शिवलिंग, आणि ते पाहण्यासारखं होतं, बहुतच मस्त. बरं झालं का ते 2 व्यक्ती भेटले आणि त्यांनी आपल्याला माहिती सांगितली. माहिती देता देता कधी या दोघांनी आपल्याला यांच्या गावात नेऊन पोहोचवला तेच समजलं नाही. आपण जर्नी करत करत समोर जाणार होतो, पण कुणकेश्वर मंदिराजवळ थांबल्यानंतर या कुणकेश्वर मंदिराला चांगल्यानं समजण्यासाठी आपण आपली जर्नी पुन्हा रिटर्न घेत आहोत आणि आपण वापस चाललो आचराकडे. आचरा, वायंगणी या ठिकाणी जाऊ आणि तिथून कुणकेश्वर मंदिराला चांगल्यानं समजण्याचा प्रयत्न करू. आणि देवपडण चांगल्याने समजण्यासाठी आपण देवगडकडून उलट्या दिशेने 40 किलोमीटर प्रवास करत वायंगणी गावात येऊन पोहोचलो. या गावात पोहोचताच सोबत असलेल्या भावाने एकदम सोपी पद्धतीने प्रत्येक गोष्ट समजवण्याचा प्रयत्न केला. आता आपण वायंगणीमध्ये देव रवळनाथाचं जे मंदिर आहे तिकडे आलो आहे. हे रस्त्यावर जे डिझाईन बनवणं हे काय एक्झॅक्ट पूर्ण गावभर आहे. आता देव जेव्हा डाळसोईला जातात ना, तेव्हा आपले गावकरी आपला देव येतोय म्हणून हे सगळं केलेलं असतं. डिझाईन वगैरे देवासाठी चांगली वाट साफसफाई करतात, सगळं साफ असणार. इथून देव चालत जातो, प्रत्येकाच्या घरी जाणार त्याला आशीर्वाद देण्यासाठी. पूर्ण गावात जेवढेही रस्ते, या रस्त्याच्या आजूबाजूला, रस्त्याच्या मधात असे सुंदर डिझाईन बनवणं आहे. रस्त्याच्या डिझाईन सोबतच इथे कुत्र्याच्या अंगावर सुद्धा वेगळ्या पद्धतीची डिझाईन पाहायला मिळाली. हे कशाला केलं माहिती, बिट्टे येतात ना, त्याच्यामुळे जनावराला खाऊ नको म्हणून कुत्र्यांना आणि घेऊन पळून जातात ते, म्हणून त्याला पण कलर मारला. पण तसेच कलर मारून ठेवले. याला असा कोणी नवीन व्यक्ती पाहिजे तर घाबरल ना. आपण येऊन पोहोचलो होतो वायंगणी मधल्या प्रसिद्ध रवळनाथाच्या मंदिरामध्ये. हे एक पाषाण आहे, ह्याच्यामध्ये तू बघशील ना, प्रत्येक हातामध्ये, एक हातामध्ये झोई आहे, एक हातामध्ये, म्हणजे असं तर हे आहे की मी भिक्षा पण मागतो, मी एका वेळेला तुला मारणार पण, शत्रू तुला तुझं रक्षण पण करणार, आणि मी ब्राह्मण पण आहे, असं या देवाचं आम्हाला ते सांगितलं आमच्या काकाने. ते सांगितलं. आता हा जो राक्षस आहे ज्याला मारला देवाने, तो हा, असं आम्हाला सांगितलं आहे. आता कितपत बरं आहे ते काय आम्हाला माहीत नाही. आता आपण कसं जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा खाली हात लावून जातो, इकडे उलट आहे, इथे ह्याला हात लावून जायचं. सगळ्या इथं गणपतीची हे असते प्रतिमा, इथं फोटो आणि लावलेला असतो गणपतीचा, पण इकडं राक्षसाचं आहे. आम्ही जो कोंबडा देतो राक्षसाला जे आपण रक्त देतो ते इथे दिलं जातं. कोंबडा कापला जातो आणि याला दिलं जातं. फक्त कोंबडा की बकरा पण? नाही, कोंबडा, इथे फक्त कोंबडा. या गावातल्या लोकांनी एक भन्नाट आयडिया केली आहे. या गावामध्ये बिबट्या येतात आणि बिबट्याहून गावातले मग जे प्राणी असतील त्यांना घेऊन जातात, खातात. तर काही कुत्रे आहेत, त्या कुत्र्यांना पण खातात. तर गावातल्या लोकांनी का टेक्निक लावली का आपण त्या कुत्र्याला त्या लेपर्डसारखा, त्या बिबट्यासारखा थोडासा पेंटिंग करू, जेणेकरून जेव्हा बिबट्या येणार तर त्याला वाटणार का त्याच्याच प्रजातीतला हा प्राणी असावा आणि मग तो कुत्र्यांना खाणार नाही. पुरा बिबट्यासारखा पेंटिंग केला आहे बघा, गरीबो का बिबट्या. कसं वाटतं भाऊ तुला असं पेंटिंग केल्यावर? काही तर वाटत असेल ना, म्हणजे नाराज असेल किंवा खुश असेल, कसं वाटत आहे? सांग थोडा 2 शब्द तर बोल काहीतरी. अरे भाई बोल.
नाराज झाला नाराज झाला भाऊ बोलतच नाही माहित नाही काय तर. आपल्याला तो ऐतिहासिक मोमेंट पाहायचा होता जेव्हा देव स्वतः शरीरात संचार करतो आणि गावाच्या सीमेवर पडत असतो. तेच बघण्यासाठी आपण समोर निघालो की तितक्यातच गावामध्ये प्रॉपर कोकणी पद्धतीचे घरं, कौलारू मंदिर आणि अनेक प्रकारची झाडे पाहायला मिळाली, जे पाहण्यासाठी आपण मुद्दाम काही वेळ इथे थांबण्याचा डिसिजन घेतला. अरे प्रॉपर कोकणातले घर आहेत रे. आपण जे झावडी बनवणं शिकलो होतो, झावडीपासून जे बनवणं शिकलो होतो ते बघा, हे घराला असं वापरतात. वा वा वा, सुंदर सुंदर. अळूची पानं नाही, आळूवडीचे एवढे मोठे, जे आपण आळूवडी खातो ना बनवून, त्याचे हे पानं आहे. मी छोटे छोटे पाहिले होते, जे विदर्भात आपण आहो छोटे छोटे पानं राहते, म्हणजे या पानाचे 4 तुकडे. पण हे पानं किती मोठे आकारानं. हे प्रॉपर कोकणातलं घर आहे मातीचं. आणि हे अंगण आपण जर बघितलं तर शेणाने शेणानं सारवलेलं अंगण. नाही तर आता मोस्टली आपण जेव्हाही कधी घर पाहतो तर ते टाईल्सचं घर, सिमेंट कॉन्क्रीटचं घर बनलं राहते, टाईल्स लावलं राहते. आणि प्रत्येक घराची एक खासियत आहे, ते म्हणजे घराच्या समोर एक तुळशी वृंदावन राहते. किती मोठे मोठे फणस लागले पाहिजे. झाडाच्या मधातच एवढे सारे आपल्याला फणस पाहायला भेटत आहे. 1 2 3 4 5 अनगिनत. जिथपर्यंत वर चालले आपली नजर तिथपर्यंत आपल्याला फणस पाहायला भेटत आहे. एखादी फणस नेऊ का रे तोडून येथून? न्यायची तर इच्छा आहे, पण अफसोस आपली जर्नी बहुत लंबी आहे ना, आपल्याला बनवता बी नाहीच काही. नाही तर आपण नक्कीच नेला असता. प्रॉपर कौलारू पहिलेचं कन्स्ट्रक्शन जसं आहे ना, त्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आपल्याला पाहायला भेटत आहे. दोन स्तंभ आहेत आणि इथं आहे प्रॉपर मंदिर. या जागेवरून उजेड पण येत आहे आणि व्हेंटिलेशन म्हणजे हवा पण पास होऊन राहिली आहे. आता आपण चाललो गावातल्या सगळ्यात मोठ्या मठ जवळ. हे जेव्हा कधी आपण वायंगणी गावामध्ये जर आलो, आचऱ्याच्या जवळ असलेलं वायंगणी गाव, तर इथलं हे सगळ्यात मोठं मठ आहे. आणि हे पाहिल्याशिवाय गाव अधुरा आहे असं म्हटलं जाते. म्हणून आता आपण चाललो ते कव्हर करण्यासाठी. जेव्हापासून व्हीलशीट तुटली तेव्हापासून गाडी टकली झाली आहे, एकदम टकली. पण आता व्ह्यू एकदम क्लिअर झाला आहे, पुरा रस्ता सब दिसते. हा होता वायंगणी गावातील सर्वात मोठा मठ, जिथून संपूर्ण गावाचं दर्शन घडते. जर आपण कोकणात आलो आणि कोकणात येऊन जर आपण आंबे नाही पाहिलो, काच कोकण फिरलो. कोकणाचे हापूस आंबा बहुत फेमस राहते, जयगड, देवगड, असे वेगवेगळे. त्याच्यापैकी आता आपण सध्या आहो वायंगणी आचराजवळ. नाही तर असे बहुत भली मोठी बाग आहे, आपल्या छातीच्या लेवलवर लागले आहे. बहुत सारे आहेत इथं एवढे सारे आंबे आहे या जागेवर. हे बघा काजू, हे इथं काजू. सगळ्या गोष्टी कव्हर करून फायनली आपण येऊन पोहोचलो आपल्या मेन टार्गेट जवळ. या जागेवर आता देवाचं जेवण आहे. आपण पटकन जेवण करू आणि मग बाकी गोष्टी कॅप्चर करायचा प्रयत्न करू. जेवण बहुतच टेस्टी आहे. तुमचं पोट भरल पण मन नाही भरल. एका बाजूला जेवण सुरू होता, तर एका बाजूला काही ठराविक व्यक्ती तयार होताना दिसत होते. देवाला प्रार्थना करून बोलवल्या जात होता. आणि काहीच वेळात या ठराविक व्यक्तींच्या शरीरात देव संचार करताना पाहायला मिळाले. जो पहिला आहे ना जांभळ्या साडीवर हाताचा, ते रामेश्वराचं निशाण आहे. त्याच्या बाजूला लाल साडीवाला दवानाथ, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आहे ती पाहुणाई, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला येतो गांगेश्वर. जे आपण मंदिरं बघितले मगाशी, ते त्यांचे प्रत्येकाचं स्थळ आहे आणि हे सगळे रामदैवत आहे प्रत्येक कुळाचं. आणि मग ती गोष्ट सुरू झाली
जे पाहण्यासाठी आपण इथे आलो होतो. सगळे लोक आता इथून पाठीमागे चालले आहेत. या प्रोसेस नंतर काहीच दिवसात या गावात गाव पडण होते, जिथे संपूर्ण गावातील लोक 3 दिवसासाठी गावाबाहेर राहतात आणि पूर्ण गाव फ्री राहते राक्षसांसाठी, जे आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चालेल, ओके, थँक्यू सो मच. छान वाटलं भेटून आणि बरं झालं तुम्ही लोक होते, शूट करू शकलो. या गावातील देवपडण कॅप्चर करून आपण वापस जाऊ लागलो देवगडकडे. मगाशी भेटलेले आपले जे मित्र होते त्यांनी काय गोष्ट सांगितली की आता आपण जे सगळं शूट केलं आहे, छानशी गाव आहेत, प्रत्येक गावातले 4 किंवा 5 असे देव असतात आणि ते मग एकत्र येतात आणि ते जातात कुणकेश्वर मंदिराजवळ. बहुत मोठी जत्रा भरल्या जाते त्या जागेवर. तर जेव्हा कधी ते गावातून येतात तर ते या ब्रिजवरून नाही जात, हा ब्रिज बंद केला जाते. त्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्याच्या काळात जे देव लोक होते त्यांची एक प्रॉपर जमीन होती, त्या जागेवरून जात होते. पण आता तर इथं नदी आली आहे, तर मग इथं बोट लावले जातात, डोंगे, जहाज, आणि मग त्याच्यावरून देव असा चालत 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 मंदिरापर्यंत जाते. तर हा ब्रिज बंद राहते. बहुतच मस्त इन्फॉर्मेशन दिली त्या भावना. कोकण कोस्टल राईडमध्ये देवगडकडे जात असताना कुणकेश्वर मंदिरा अगोदर रस्त्यावरच एक सुंदर मंदिर पाहायला मिळते, ज्याचं कन्स्ट्रक्शन हे पाहण्यासारखं होतं. आचऱ्याला कव्हर केल्यानंतर जसं आपण कुणकेश्वर मंदिराकडे जातो, कुणकेश्वर मंदिराच्या थोड्याशा पहिले कोकण कोस्टल राईड करत असताना समुद्रकिनाऱ्याच्या जस्ट बाजूच्या रस्त्यानं जात असताना आपल्याला श्री रामेश्वर मंदिर दिसते. या जागेवरचं हे मंदिर बिलकुल आपल्याला एवढं अट्रॅक्ट करून घेते का जसं की आपल्याला इथं थांबतच आहे काही करून. तर आपण अंदर जाऊन पाहू. याचं कन्स्ट्रक्शन बहुतच मस्त कन्स्ट्रक्शन आहे. का जबरदस्त कंस्ट्रक्शन है भाई, कलरफुल जबरदस्त कंस्ट्रक्शन. अशाच हिडन, सुंदर आणि न माहीत असलेल्या गोष्टीच तर कव्हर करण्यासाठी आपण हे राईड करत आहोत. कुणकेश्वर मंदिराकडे जात असताना समुद्रकिनाऱ्याच्या जस्ट बाजूचा जो रोड आहे त्या रोडवरून आले तर आपल्याला हा रामेश्वर मंदिर पाहायला भेटते. या जागेवर आले तर इथं नक्कीच 5 मिनटं तरी थांबा आणि या जागेवरच्या संस्कृती, या जागेवरची शांतता नक्की अनुभवा. श्रीदेव रामेश्वर मंदिरापासून आपण वापस कुणकेश्वर मंदिराकडे निघालो, पण रस्त्यावरून जात असताना कुणकेश्वर मंदिराच्या थोड्या अगोदरच निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला. आपली चप्पल लटकली इथं. आई शपथ. रस्त्याच्या बाजूने एक छोटासा असा रस्ता चाललाय अंदर ना, तिथे एवढा सुंदर समुद्र किनारा दिसताय, तिथं जाऊ. पायात काटे घुसले भाऊ, चिरले पाया. या हिडन जेम बद्दल गुगलवर थोडीशी पण माहिती उपलब्ध नव्हती. कोणता समुद्र किनारा आहे हा माहीत नाही, पण बहुत सुंदर आहे. बॅग सांभाळू का कॅमेरा सांभाळू? होय 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 होय, का निळं पाणी आहे भाऊ, खतरनाक. हे दिसतंय नारळाच्या झाडा आणि तिकडे एकदम निळाशार समुद्र आहे, त्याला कॅप्चर करायचा प्रयत्न करू. आई शपथ, हा समुद्र आहे का होय? कोणीच नाही आणि एकदम निळा समुद्र, एकदम निळा, पांढरी माती आणि निळा समुद्र. समुद्र
समुद्र किनारा आपल्याला दिसत आहे. अरे किती निळं पाणी आहे, डोळ्याला दिसत आहे. आता समोरच सूर्य असल्या कारण तुम्हाला समजून येत आहे का नाही माहित नाही, पण एकदम निळं पाणी नाही तर कोणीच नाही. या संपूर्ण कोकण सिरीजमध्ये आपण अनेक समुद्रकिनारे पाहिले. त्यातीलच एक स्वच्छ निळा पाणी आणि पांढरा वाळू असलेला हा सर्वात सुंदर समुद्रकिनारा होता. जर फॅमिली आणि मित्रांसोबत शांत आणि स्वच्छ किनाऱ्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल किंवा कॅम्पिंग करायची असेल तर हा समुद्रकिनारा एक उत्तम पर्याय आहे. मंदिराजवळ येऊन तो पोहोचला, कुणकेश्वर मंदिराजवळ येऊन पोहोचला आणि इथं पूर्ण जत्रेची तयारी सुरू झाली आहे. देवगडमध्ये प्रसिद्ध आहे कुणकेश्वर मंदिर. त्याच देवगडमध्ये प्रसिद्ध आहे ॲडव्हेंचरस झिपलाईन आणि देवगड किल्ला, जे कव्हर करण्यासाठी आपण निघालो देवगड बीचकडे. ओ खतरनाक नजारा, विंडमिल तर पहा. या विंडमिलला लागूनच भला मोठा समुद्र आहे. इथं 2 समुद्र किनारे आहे, एक मीठ उमरी आणि एक तारामुमरी, असे 2 समुद्र किनारे आहे. या समुद्र किनाऱ्याच्या जवळूनच आपण जाणार आहोत आता. ते कॅप्चर करायचा प्रयत्न करू. माझ्या डोळ्यासमोर असलेला जर तुम्ही नजारा पाहिला तुमचे डोळेच फिरणार. खतरनाक मीठ मुंबरी समुद्र किनारा. हो 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 हो. हा राहिला रोड, तिथं राहिला समुद्र किनारा, हा रोड, त्या पवन चक्क्या. अजून का पाहिजे जीवनामध्ये. देवगड समुद्र किनाऱ्याकडे जाताना रस्त्याच्या बाजूला असलेला सुंदर समुद्र किनारा म्हणजे मीठ मुंबरी समुद्र किनारा. हा एक असा समुद्र किनारा होता जिथे नदी आणि समुद्राचं मिलन होताना पाहायला मिळत होतं. यार असा कसा होऊ शकते, एवढे सुंदर किनारे आणि कोणीच नाही, कोणीच. लोकांना या समुद्र किनाऱ्याबद्दल जास्त माहीतच नाही. माझ्या डोळ्यानं जे कलर दिसत आहे त्याच्यावर मला स्वतः विश्वास नाही होता, एवढा निळा समुद्र कसा असू शकते. अंदमान निकोबार मध्ये असलेले बाली, थायलंड इकडे असलेले समुद्र किनारे असे दिसते. बहुत जबरदस्त. मला तर वाटते इकडे टेंट टाकून रात्रभर थांबू का काय. आपण देवगडकडे जाणार होतो. देवगडकडे जाता जाता अचानक आपल्याला मॅपवर असा झूम केलो आणि इथं मीठ मुंबरी नावाचा एक समुद्र किनारा दिसला. मीठ मुंबरी मधात अशी नदी आहे आणि नदीच्या म्हणजे खाडी असेल बॅकवॉटर, याच्या त्या बाजूला दुसऱ्या बाजूला तारामुंबरी, असे 2 समुद्र किनारे आहे. पूर्ण व्हाईट सँडवाले हे समुद्र किनारे आहे आणि याचं पाणी एवढा निळा आहे. कोणत्या मूवीची शूटिंग होऊ शकते इथं, एवढा सही लोकेशन. या जागेवर ओलिव्ह रिडले नावाचे कासव येतात आणि ते अंडे टाकून जातात. कोकणातील बाकी समुद्रांसारखं या समुद्रकिनारी सुद्धा ओलिव्ह रिडले नावाचा कासव अंडे टाकण्यासाठी येत असतो. आणि मग या जागेवरचे फॉरेस्ट डिपार्टमेंट त्या अंड्यांना सुरक्षित जाळीच्या आतमध्ये ठेवून पिल्ले बाहेर येतपर्यंत त्याच्याकडे लक्ष ठेवत असतात. वा, हे बघा. आणि इथं या जागेवर अंडे ठेवण्यात आले आहे. हे इथं अंडे आहे आणि या अंड्याच्या डेट पण लिहून आहे तिथं प्रॉपर. हे जे काळ्या खुपसून आहेत अशा. काही दिवसामध्ये या अंड्यातून पिल्ले बाहेर निघतील कासवाचे आणि त्यांना मग समुद्रात सोडण्यात येईल. कोकणातील समुद्र किनाऱ्याची भटकंती करत असताना अशाच एका किनाऱ्यावर आपल्याला 2 अंडे मिळाले होते. पण ते एक्झॅक्ट कशाचे अंडे होते याचा डाऊट होता आणि म्हणून ते अंडे आपण तिथेच ठेवून समोर निघून गेलो होतो. हा एक अंडा, इथं पण एक अंडा आहे. हा कासवाचा अंडा असेल. आपल्याला काहीच दिवसा पहिले शिरोडा बीचकडे 2 अंडे मिळाले होते आणि ते 2 अंडे भेटले तर मला असं वाटलं का ते सापाचे अंडे आहे, कोणत्या प्राण्याचे या कशाचे अंडे माहीत नाही. थोडा कन्फ्यूज होतो कासवाचे अंडे होते का नाही. पण या जागेवर आल्यावर तर कन्फर्म होत आहे का ते कासवाचेच अंडे होते. असेच होते ते 2 अंडे, सेम असे.
अफसोस त्या 2 अंड्याचा जीव मी वाचवू नाही शकलो. समुद्र किनाऱ्यासोबतच या जागेवर आपल्याला कांदळवन सुद्धा पाहायला मिळते. देवगड तालुक्यातील दक्षिण टोकाला असलेल्या आडबंदर खाडी आणि सानेगाव या भागात कांदळवनाचे घनदाट जंगल आहे. पर्यटकांसाठी येथे खास मॅनग्रोव्ह सफारी आयोजित केली जाते. ही सफारी साधारण 40 मिनिटाची शांत आणि निसर्गरम्य बोट राईड आहे. या सफारीमध्ये स्थानिक व्यक्ती या निसर्गाबद्दल आणि कांदळवनाबद्दल सखोल माहिती देतात. कांदळवन हे खाडीच्या परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे वन किनारपट्टीचे धूप थांबवतात, वादळ वाऱ्यापासून संरक्षण करतात आणि अनेक सागरी जीवांचे प्रजनन केंद्र म्हणून काम करतात. देवगडमध्ये आल्यानंतर कांदळवन सफारीचा अनुभव घेणं हे पर्यटकांसाठी शांततापूर्ण आणि माहितीपूर्ण टूर ठरू शकतो. मावळत्या सूर्यासोबत आपल्याला 2 गोष्टी कव्हर करायच्या. त्याच्यापैकी एक आहे किल्ला. किल्ला आहे दुसऱ्या बाजूला आणि दुसरी गोष्ट आहे पवनचक्की. पवनचक्की आहे दुसऱ्या बाजूला. तर आता सगळ्यात पहिले आपण जाऊ पवनचक्कीकडं. पवनचक्की, हो बाबा, पवनचक्की का हो एवढी मोठी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील अजून एक विशेषता म्हणजे पवनचक्क्या. देवगड समुद्रकिनाऱ्याच्या कडेवरच आपल्याला या भल्या मोठ्या पवनचक्क्या पाहायला मिळतात. देवगडमधील हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असून या जागेवर अरबी समुद्राचं आणि देवगड बंदराचं सुंदर दृश्य पाहायला मिळते. या समुद्रकिनाऱ्यावर पवनचक्क्याद्वारे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते. तसेच इथे झिपलाईन ही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी परफॉर्म केल्या जाते. बहुत जबरदस्त व्ह्यू, बहुत सही. या जागेवर बहुत सुंदर छोटासा निळा पाण्याचा समुद्र किनारा आहे आणि जस्ट या बाजूला इथं पवनचक्कीच्या बाजूला एक झिपलाईन होऊन राहिली, ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी. ह्याचे कसे काय चार्जेस आहेत? 600. हे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करण्याच्या पहिले सगळ्यात पहिले आपल्याकडून एक छोटासा फॉर्म भरला जाते. त्याच्यानंतर मग इथून आपण जातो झिपलाईन करत दुसऱ्या बाजूला. एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला पूर्ण पवनचक्क्या. आलो आलो, सुरक्षित आलो. जर आपण देवगडमध्ये आलो तर या सुंदर समुद्र किनाऱ्यासोबतच ही ॲडव्हेंचरस झिपलाईन ॲक्टिव्हिटी नक्कीच करा. सूर्य मावळण्यावर आला आहे ना. आता आपण चाललो आपल्या शेवटच्या टार्गेटकडे. काका, हे देवगड किल्ला कुठे आहे? कुठे जायचं तुम्हाला मित्र? किल्ल्यावर. किल्ल्यावर? हां. इकडे जायचं नाही ना, बीचकडे? नाही नाही, किल्ल्यावर सरळ जायचं खाली. खाली. देवगड समुद्र किनाऱ्याच्या बाजूनेच एक रस्ता थेट आपल्याला देवगड किल्ल्यावर घेऊन जातो, जिथे किनाऱ्याच्या कडेवरच हा किल्ला वसलेला आहे. तसेच या किल्ल्याच्या परिसरात आपल्याला अनेक लोकांची वस्ती आणि मासेमारी करणारे लोक पाहायला मिळतात. जागे जागेवर आपल्याला मधामधात छोटे छोटे बुरुज पाहायला भेटत आहे. बुरुजा व्यतिरिक्त इथं जास्त काही असं पाहण्यासारखं नाही आहे. सगळं काही पडक्या अवस्थेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड किल्ला हा कोकण किनारपट्टीवर वसलेला एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे. देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमाच्या टेकडीवर वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे महत्त्वाचे स्थान होते. हा किल्ला त्याच्या मजबूत तटबंदी, ऐतिहासिक दीपगृह आणि आसपासच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
जिथे हापूस आंब्याच्या बागा आणि नारळ पोपडीचे झाडे पाहता येतात. देवगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रातील आरमारीच्या सुरक्षेसाठी बांधला होता. या किल्ल्याने मराठा साम्राज्याच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली. या किल्ल्याची वैशिष्ट्ये म्हणजे हा किल्ला तीनही बाजूने अरबी समुद्राने वेढलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर पर्यंत आहे. तसेच या किल्ल्याच्या आतमध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी आणि जुने वाडे सुद्धा आहेत. येथे एक जुने दीपगृह म्हणजेच लाईट हाऊस आहे, जे जहाजांना वाट दाखवण्यासाठी वापरले जायचे. देवगड किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक स्मारक नसून तो मराठा साम्राज्याच्या शौर्याचे आणि परिक्रमाचे प्रतीक आहे. हा किल्ला आपल्याला आपला इतिहास आणि वारसाबद्दल जाणीव करून देतो. अशा या ऐतिहासिक जागेसोबतच आपला आजच्या दिवसाच्या शेवट इथे सोन राहिला आहे. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच पोहोचवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेले बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या या सिरीजचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच कोकण कोस्टल राईडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.